नॉन स्ट्राईकला पाहिला तर फद कल्पसकर नक्कीच पाहतोय. षटक क्रमांक वैयक्तिक पहिलं आणि संघाकडनं देखील पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येते आर्यन खारकर, अलिबाग तालुका थळ. आर्यन खारकरला नक्कीच पाहतोय. 20 ते 25 पावलं रनअप राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. लेग स्प्रे पंचांचा इशारा देतोय. ओहो, पहिलाच ब्रह्मास्त्र शस्त्र या ठिकाणी वापरला हा चेंडू. गोलंदाज आर्यन खारकरच्या माध्यमातून पॉईंटच्या रिझल्टला क्षेत्ररक्षण आहे मयूर पाटील कोरले गावाला बिलावून करणार नक्कीच पाहतोय. एक धाव मात्र सागर सम्राट मित्रांनो वारियस नावी या संघाची धावफलकावर नक्कीच लागतोय आणि एक या धावसंख्येने श्री गणेश या ठिकाणी ओपन करतो तो म्हणजे सलामीचा सलामीर आकाश भाईतांडेल. SPL 2 पर्व खेळण्याचा अनुभव नक्कीच आपल्या पाठीशी असणारा हा खेळाडू मैदानाच्या पाहतोय. ओहो, फद कल्पसकर आवना देगा दर्शक बने फिल्डर बने दर्शक हवाई सबर चेंडूला पाठवू दे थेट औराच्या बाहेर 6 धावांसाठी. आर्यन खारकर या गोलंदाजावर लाठीमार करतोय फलंदाज फद कल्पसकर. मोठमोठ्या स्पर्धा हे खेळाडू एक मेगात खेळत असताना नक्कीच पाहतोय आपण आणि तोच हा आर्यन खारकर नक्कीच पाहतो या ठिकाणी. गतीमध्ये परिवर्तन त्या रिझनला मयूर पाटील कोणती चूक करणार बॅक टू डगआउट एक षटकाराच्या सहाय्याने फलंदाज बाद होतो म्हणजे फद कल्पसकर. तर स्वतःच्या नाराजीवर व्यक्त होतो तो म्हणजे फलंदाज फद कल्पसकर. एका षटकाराच्या सहाय्याने मात्र वार तर केला मात्र पलटवार नक्कीच केला गोलंदाज आर्यन खारकरनी आणि त्या रिझन मध्ये नक्कीच क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. कोरले गावाला बिलावून असणारा हा मयूर पाटील. मी फलंदाजाला विनंती करतोय स्पीड अप करून घ्यायचा आहे. नवीन इनायती क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर फलंदाज आलेला पाहतोय आपण मुहीब रोगे. मित्रांनो वारियस नावे सागर सम्राट या संघाचा मयूर रोगे फलंदाजीसाठी सज्ज होते मैदानाच्या आत. मुहीब रोगे आणि आर्यन खारकर. दरम्यान षटक चालू होते आर्यन याचं. हो यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न त्या रिझनला क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी मयूर पाटील कोणतीही चूक करत नाही. तत्परेने मात्र षटक पहिलं समाप्त. बॅट्समन तिसरा बॅट्समन मैदानाच्या दाखल करायचा आहे कारण आपल्याकडे वेळ खूपच कमी आहे. मी मित्रांनो वारियस नवे संघाचा एक एक्स्ट्रा बॅट्समन या मैदानाच्या दाखल करा. आर्यन खारकर गोलंदाजी सज्ज होतोय. आपट्याकर चेंडू बॅटची गाडा घेतली मस्त की मुकादम त्या ठिकाणी चूक करतोय आणि फलंदाजाला जीवदान भेटतो म्हणजे आकाश भाईतांडेल. या फलंदाजाला सलामीचा सलामीर फलंदाज नक्कीच पाहतो आपण. मित्रांनो वारियस नावी या संघाचा आकाश भाईतांडेल. आर्यन 20 ते 25 पावलं रनअप राईट ओव्हर द विकेट मार करते पंचाच्या डाव्या खांद्याकडनं. लो बुलटा चेंडू सुंदर ग्लास केला एक्स्ट्रा कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण नक्कीच पाहतो आपण. सरपंच साहेब तळेकर विजय घाणेकर त्या ठिकाणी आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी नवनिर्वाचित रायगड जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सौ उर्वशीताई उदेश भाऊ वाडकर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी त्यांचं शाब्दिक हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतोय आपण या व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. ओ टू पेस. धन्यवाद प्रदीप. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदच्या आपल्या भागातील एक विद्यमान सदस्य पाहिलं तर सौभाग्यवती उर्वशी उदेश भाऊ वाडकर यांचा या ठिकाणी आगमन होतोय. मी माझ्या शब्दसमनातून या मंडळाच्या वतीने अभिनंदन करतोय. वलटोय मैदानाच्या चालूसना सामना नक्कीच पाहतोय आपण. मुस्तकी मुकादमला षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी मैदानाच्या दाखल होतोय आणि सलामीचा सलामीर आकाश भाईतांडेल स्ट्राइक एंड पर.
6चे 6 वेगवेगळ्या पद्धतीने चेंडू हाताळणारा हा गोलंदाज पाहतोय एक व्यावसायिक क्रिकेटपटू. या वेळेला मात्र शतरक्षाच्या मान वंदन देतोय आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. केली 6चे 6 चेंडू वेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा नक्कीच इरादा मोसके मुकादमकडे आहे आणि एकच धाव एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 16ची धावसंख्या. दुसरं षटक मार्गदर्शनाचा नक्कीच बाधो 3 षटकांचा मॅच आहे. अगस्त 11 वैतागवाडी पाली संघात नाणेफेक आपल्या बाजूने लागता क्षणी प्रथम शतरक्षण स्वीकारला आणि फलंदाजीसाठी आमंत्रण केला तो म्हणजे मित्रांवर येस नावी संघाला. मोठा फटका मारण्याच्या नादात बॅट आणि बॉलचा समावेश होता. पॉइंटच्या रिझल्ट मध्ये चेंडू जाते तत्पर्यंत मात्र चेंडू खाली गणेश येतोय आणि एक धाव पूर्ण होतोय मित्रांवर येस नावे संघाची. एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 17ची धावसंख्या. दुसऱ्या षटकातील काही चेंडूंना बाकी अंतिम दिवसातील अंतिम मेगा फायनल आपण पाहतोय. दमदार आमदार चषक 2026 पुन्हा हलवर पद्धतीचा चेंडू आणि बाद होते फलंदाज आकाश भाई दांडेल बॅक टू डगआउट. मास्टर विशाल भोईर तर या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं तर सलामीचा सलामीर मित्रांवारियस सागर सम्राट नावे संघाचा बाहुबली बॅक टू डगआउट तंबूच्या आसऱ्याला परततोय आकाश वायदांडेल. डावखुरा फलंदाज मैदानाच्या आत इनायती क्रमांक 4थ्या क्रमांकावर स्वराज देवळे सुंदर क्लास केला त्या शतरक्षण मध्ये नक्कीच आपण पाहतो आर्यन खारकरला आणि या निर्धाव चेंडू हाताला मुसागे मुकादम याचा धावसंख्या स्थिरावतोय मित्रांवारियस सागर सम्राट नावे या संघाची 2 बाद 17ची धावसंख्या. पुन्हा एक लाईन खेळण्याचा प्रयत्न यष्टांच्या पाठी असणारा यष्टी रक्षक पाहतो आपण मयूर पाटील आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. त्याचप्रमाणे या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. विनंती करतोय नाव्या गुरुव्या पंचायत ग्रामसेवक सन्माननीय दीपक भाऊ वारगे यांचं या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येत आहे. मी विनंती करतोय सन्माननीय दीपक भाऊ वारगे यांचं स्वागत करायचं आहे. सन्माननीय शिवसेना उपतालुका प्रमुख रोहा तालुका पंचायत समिती माजी सभापती सन्मान्य उदेश भाऊ वाडकर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान करण्यात येत असताना त्याचप्रमाणे सरपंच साहेब नितीन हरिभाऊ डबीर आणि सन्मान्य मिन्नाजी कठोर यांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान होत असताना आणि तो सन्मानाचा स्वीकार करत असता वेळी आपण पाहतोय. धन्यवाद प्रदीप. चालू असणारा सामना नक्कीच पाहतोय. अंतिम दिवसातील अंतिम लढत ही मेगा फायनल पाहतोय आपण सागर सम्राट नाव्या क्रीडा संकुल मैदानात नक्कीच पाहतोय. अगस्त 11 वैतागवाडी पाली आणि मित्रांवारियस सागर सम्राट नावे हा मॅच नक्कीच पाहतोय आपण. आकाश तवसालकर मोठा फटका मारण्यासाठी तयार होतोय. मुहीब रोगे त्या ठिकाणी शतरक्षण येतोय त्या रिझनला मात्र एकच धाव आणि एक या धावसंख्या संघाची धावसंख्या आता दाबलकर नक्कीच पाहिली तर 18 धावसंख्या पाहतोय आपण. आकाश तवसालकर अलिबाग तालुक्यातील एक जुने कोलीवाडा म्हणून चौल मधून ओळखला जातोय आणि चौल गावाला बिलावून असणारा हा खेळाडू नक्कीच पाहतोय आपण. मजबूत बांध्याचा उजव्या हाताने चेंडूची फेक करणारा हा गोलंदाज पाहतोय आपण. डावकुरा फलंदाज सज्ज आहे मित्रांवारियस नावे या संघाचा स्वराज देवले स्ट्राइक एंड पर. 3 षटकांचा नक्कीच सामना पाहतोय आपण मैदानाच्या आत. ओहो यावेळी डान्सिंग डाऊन आणि सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी पाहतोय आपण. खरोखरच अतिशय अप्रतिम यावेळी झेल नक्कीच सोडलं शतरक्षकांनी मात्र 4 धाव अडवल्या त्या ठिकाणी आणि एकच धाव भेटली म्हणजे मित्रांवारियस नावे या संघाला. एक या धावसंख्या संघाची धावसंख्या पोहोचतोय 19 धावसंख्या. यावेळी मुहीब देखील मारतो कव्हरच्या रिझनला. विजय घाणेकर त्या ठिकाणी येते चेंडू खाली तत्पर्यंत मात्र 2 धाव पूर्ण होतात आणि दोन्ही या धावसंख्येनी संघाची धावसंख्या पोहोचतोय आता 21 धावसंख्या. लावू नको 21 धावसंख्या.
आणि तिसऱ्या षटकातील मला वाटते या वेळेला मात्र उंचावरून मारलेला चेंडू मोई बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून जातो चेंडू चेंडू जातोय थेट आवराच्या बाहेर 6 धावांसाठी. दोन चेंडू यांना बाकी आकाश तवसालकर मुईब साठी टाकण्यास सज्ज होते. पंचांच्या डाव्या खांद्याकांना पंच पाहिले का ऑफिशियल पंच तर मुरुड तहसीलला बिलवून असणार हे कल्पेश म्हात्रे. पुन्हा त्याच रिझनला सरपंच विजय घाणेकर येतोय. चेंडू खाली तत्पर्यंत दोन चेंडूला चकवलं आणि चेंडू वन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. खूपच कमी आहे. शेवटल्या शतकातील मला वाटते शेवटला उर्वरित चेंडू शिल्लक आकाश तवसालकर टाकण्यास सज्ज होतोय. भन्नाट वेगाने फेकलेला चेंडू त्या रिझनचा क्षेत्ररक्षण येतोय आणि एक धाव तर पूर्ण झाली आणि दुसऱ्या रनसाठी मात्र आता रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय स्वराज देवले. आणि 3 षटकांचा सांगता होतोय 18 चेंडूचा खेळ समाप्तीवर. 18 चेंडूच्या समाप्तीचा धावसंख्या पाहिल्या आपण मित्रांवारी सागर सम्राट नावी या संघाच्या 32 अशी धावसंख्या. येणारे 18 चेंडू आणि 33 धावा कंपल्सरी या स्पर्धेचा नियम आहेत का चेसिंग आहेत. आवाजात करतो बदल मी घेऊन जातो माझी साथी समालोचक एक मायक्रोफोनवर आमंत्रित करतो प्रदीप भोईर यांचा आवाज ऐकण्यासाठी. धन्यवाद उपेजी तांडेल. ज्या पूर्वार्धामध्ये आपण हा खेळ पाहिला जिथे मित्रन वॉरियर्स सागर सम्राट नावे या संघानं प्रथमतः फलंदाजी करत असताना 32 धावांचं लक्ष ठेवलंय. मग या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी धावा चेसिंग. मग 11ची सरासरी प्रति षटकामध्ये पाहायला मिळतोय. 33 धावांचं लक्ष राहिले. या ठिकाणी पहा अगदीच चेंडूची पाहणी करताय सन्माननीय उद्देश भाऊ वाडकर. खऱ्या अर्थाने MRIचा बॉल तो मोठा होता गुरुचा कण्णाचा हे बॉल मोठे होते. नंतर हेडली देखील तुम्ही खेळलात मला आठवतंय. परंतु आता तो चेंडू आपण बोलता की छोटा आहे परंतु आता फलंदाजांना त्या गोल जास्त खऱ्या अर्थाने तिथे संधी मिळत आहे चेंडूवरती. क्रिकेट खऱ्या अर्थाने सातत्याने बदलले गेले आणि खऱ्या अर्थाने जय महाराष्ट्र कोकण संघाची खऱ्या अर्थाने ज्यांनी स्थापना केली आणि मग अष्टपोळे खेळ नेहमीच त्यांचा आपण पाहिलाय आणि आमचं भाग्य देखील समजू की आम्हाला देखील त्यांच्या समवेत खेळ करण्याची संधी मिळाली. आणि मग गोलंदाजी असेल किंवा फलंदाजी उदेश भाऊंची नेहमीच चांगली गोलंदाजी आणि बऱ्याच वेळेला आपल्या विभागातील खेळाडूंना देखील मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यावेळेला त्यांनी खेळण्यासाठी संधी देखील उपलब्ध करून दिले. मग मुरुड रेवदंडा रोहा अलिबाग या ठिकाणी देखील उद्देश भाऊ आपला संघ या ठिकाणी बनवून त्या ठिकाणी घेऊन जात असत आणि चांगल्या दर्जाचा खेळ देखील त्यांचा सातत्याने आपल्याला पाहायला मिळत असत. मात्र आज खऱ्या अर्थाने पाहिलं तर मग तिथे 3 बॅटर घेऊन जायचंय. चालेल सुरुवातीलाच घेऊन जा. जिथे आपण पाहतो आघाडी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले हुसेन टाके आणि त्याच्या समवेत यश म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये. 33 धावांचं लक्ष राहिलंय. या 33 धावा रोखल्या जाणार का बनवल्या जाणार का जिथे क्वेश्चन मार्क राहिलाय. 3 षटकांचा खेळ बाकी राहिलाय. षटक क्रमांक पहिलं जिथे स्वराज देवलेच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळते. डावखुरा गोलंदाज वेगवान गोलंदाज आहे ज्याच्याकडे क्षमता आहे. एक नॅचरल कट ज्याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पहिला बॉल हुसेन साठी सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न राहिलाय जिथे क्षेत्ररक्षक आहे. चेंडू अडवलाय सिंगल धाव मिळते. याच साठी केला होता 88 शेवट गोड व्हावा. हा गोड शेवट कुणाचा होणार आहे कोणत्या संघाचा हा खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाचा चषक आपल्याला हातामध्ये पाहायला मिळेल. कोणत्या संघमालकाच्या घरामध्ये हा चषक आपल्याला पाहायला मिळेल. हे बरंच खऱ्या अर्थाने खेळ हा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगली स्पर्धा एक चांगली सुरळीत पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पार पडत असताना पाहायला मिळाले. अंतिम टप्प्यामध्ये हा सामन्याचा खऱ्या अर्थात चित्तथरारक मॅच पाहायला मिळतोय. पुढचा बॉल लेफ्ट हँड ओव्हर द विकेटनं. ओहो क्या बात है
आपल्या पट्ट्यात आलं ना की कार्यक्रम केलाच म्हणून समजा. चेंडू सीमा बाहेर, षटकार. जिथे 7 धावा धावपळ अगदी 33 धावांचं लक्ष राहिलंय. पुढचा बॉल जिथे स्वराज देवळे आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. चेंडू एक टप्पानिशी सीमा रेषेच्या बाहेर येतोय, चौकार. तर 11 धावा खर्च म्हणजे सरासरी राखायची होती ना, ती सरासरी राखली गेली. खऱ्या अर्थाने स्पर्धा पाहिली ना तर 10व्या पर्वाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे 33 धावांचं लक्ष राहिलंय. गोलंदाज स्वराज देवळे सज्ज राहिले पुण्याच्या गोलच्या ट्रॅकवर. ओहो, अनपेक्षित प्रमाणे इथे उसळी घेतली. वार पलटवार होताना पाहायला मिळालंय. जिथे चेंडू बाउन्स झाला. खऱ्या अर्थाने पाहिलं तर या चेंडूची खऱ्या अर्थाने ओळख या स्वराज देवळीची नेहमीच पाहिले. गतीमध्ये परिवर्तन केलं. चेंडूला थोडस उसळी देखील दिली गेली. डॉट चेंडू आलाय. 11 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल. ओहो, इथे दिलेला मोठा झटका. चेंडू सीमारेषा बाहेर येतोय, षटकार. आमदार भगवा चषक ट्रॉफी वरती फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे भुईहुमरोगे, पकडलाय झेल. इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय गोलंदाज स्वराज देवळेचा. इथे खेळ संपला. षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकामध्ये जिथे धावा खर्च होताना आपल्याला पाहायला मिळाल्यात त्या म्हणजे 17 धावा. 33 धावांचं लक्ष राहिले. 12 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावेची गरज. सरासरी प्रत्येक षटकामध्ये तर 8 ची सरासरी. जिथे आदर्श सरलेकर गोलची ट्रॅकवर पाहायला मिळते. फिरकीचा जादूगर डावखुर हा गोलंदाज. यश मात्रे आपण पाहिलं तर मग जिथे 5 चेंडू आणि 14 धावेवरती बाद राहिलाय. मात्र त्याने पाया रचला गेला. जिथे बेस रचला. उशेन टाके आपण पाहतो ऑन द स्ट्राईकला पाहायला मिळतोय. जर इथे निर्धाव षटक हाताळलं, मेडल षटक हाताळलं सॉरी आदर्श सरलेकरनं तर मिनार नावकर यांच्याकडे 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे. पहिला बॉल घुसून खेळण्याचा प्रयत्न. स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. जिथे सिंगल धाव घेतली जाते. चांगला प्रयत्न राहिलाय धावा रोखण्याचा आणि खऱ्या अर्थाने घरचं मैदान आहे. मग पाहिलं तर तिथं प्रेक्षकांची तुडुंब गर्दी आणि खऱ्या अर्थाने घरच्या मैदानात खेळत असताना असलेला तो एक्सप्रेस अनुभव नक्कीच कामी येणार का. समोर जर पाहिलं तर मग विजय घाणेकरचं आव्हान आहे. जिथे आता 11 चेंडू शिल्लक राहिलेत. 11 मध्ये 15 धावेची गरज आहे. 11 चेंडू 15 धावा. लेफ्ट हँड उद्या विकेटने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. मात्र लॉंग स्टॉप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. 4 धावेंसाठी येतोय तिथे चौकार. महेंद्र दळवी साहेब करण्या मला मी निर्भड उभा राहील स्वतः तारण्या मला. तुझ्या कर्तृत्वास आहे जरूर सलाम माझा.
पण मीही स्वतःच्या सामर्थ्याने बनेल इथला राजा. आज या स्पर्धेचा राजा कोण बनणार, किंग मेकर कोण होणार, हे क्षणचित्र या भगवा आमदार चषका दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहे. फायनलचा अंतिम मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, जिथे सिंगल धाव घेतली गेली, धावसंख्या पहिली धाव फलकावरती 23 धावा धापळते पाहायला मिळत आहेत. 9 चेंडू आणि 10 धावींची गरज. कोणताही खेळाडू मॅच सोडायला तयार नाहीत. हुसेन टाकेने मात्र इथे घणाघाती हल्ला चढवला गेला, हेलिकॉप्टर उडवलं गेलं. जो लँड झालंय, मान्यवर कक्षाला अभिवादन करणारा लांब पल्ल्याचा षटकार इथे पाहायला मिळालाय. यासाठी 4 धावेची गरज आहे. षटकार आल्यानंतर हा मॅच खऱ्या अर्थाने एकतर्फी होणार का, परंतु आदर्श कडची क्षमता आहे. मोठा फटका खेळलाय आणि वेल फिनिशरची भूमिका बसवली गेली. इथला मात्र खऱ्या अर्थाने प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. ऑगस्ट 11 वैतागवाडी पाळिया संघ मात्र इथला राजा मात्र बनलाय, उपविजेता ठरतोय. मित्र वॉरियर्स सागर सम्राट नावे संघ विजयी आणि पराजय दोन्ही संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या स्पर्धेसाठी ज्या प्रेक्षक वर्गाने खऱ्या अर्थाने तुडुंब गर्दी केली होती, या स्पर्धेसाठी आपण जो प्रोत्साहन दिला, खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी आपण खूप प्रतिसाद दिलात, आपलं सर्वांचं भगवा आमदार चषक दरम्यान आयोजकांच्या वतीनं आपलं हार्दिक असं स्वागत करतोय. हॅलो, धन्यवाद प्रदीप सर भोईर.